morning and welcome you all to Rachna's Material World. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे होळी, finally. आम्ही पहिलेच होळी खेळलो. होळी चालू. Happy होळी. Happy होळी. हे मला पिंक कलर दिला ग. असं मला दिसलं. घ्या हा पाहिजे का थोडा. हॅपी होळी आई. तुम्हाला पाहिजे का? नको तो नको. पर्पल देणार नाही तुम्हाला. मला पर्पलच आवडला. नाहीसा तुला पिंक, तू छोटी आहे ना, तुला पिंक कलर मला तो दे. थँक्यू. बघू माझा काय किती लावलाय कलर. अजून खाली जायचंय. चला डायरेक्ट खाली उचलायला लागेल त्यांनी जमणार अजून बोलायचंय.
फायनली आम्ही सगळे फ्रेश झालो. राहू दे ना, अर्जंट आहे का सगळं? तुझ्या गाडीतच आहे. चला ना चला, मला 3ला निघायचंय. डोकं भणभणायला लागलंय आता. थंड पाणी होतं ना ग एकदम. इकडनं चालू आहे का? बंद झालं का होळी आपली? गाडी असा टर्न घे ना लेफ्टला. सुरेश आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि मस्त आम्ही आराम केला आहे. बॅक टू बॅक हेक्टिक ड्युटीज होते, पण आज फायनली खूप दिवसानंतर आराम केला आहे आणि स्वतः नाश्ता करत आहोत. सो आज चहा एकदम आरामशीत 7 वाजता आणि खूप दिवसानंतर ब्रेड बटरची फरमाईश घरी. आणि काय होतं, काय बनवते अजून? अरे ते आईने पापड दिलेले, ते होळीच्या दिवशी तळायचे असतात. हो का? तर ते तळते जरा 1-2 गोड पापड असतात ते. आणि ते आपण त्या दिवशी सांडगे आणलेले ते हे कशाचे, काजूचे सांडगे. मी पहिल्यांदाच पाहिले, तिथं तळून बघते. दुपारी द्यायला पाहिजे होतं आईला. भाजीत पण टाकतो असं म्हणतात, म्हणजे आपण टाकतो आपल्या इथे भाजी, पण काजूचं मी पहिल्यांदाच बघते. आणि कॉफी मेकर घेतलाय आम्ही. ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला लवकरच देईल. कॉफी बनवायची, पाणी टाकलंय मी पहिले तुला देते कॉफी. सो वाजले आहेत 9:45. लास्ट मोमेंटला आम्ही ठरवलं जायचं मूवीला, कारण ऑलमोस्ट मी तर कधी गेलोय लास्ट मूवी मला लक्षात पण नाही. हा, तो मराठी मूवी पाहिला आपण जेव्हा कोणच नव्हतं आणि आपणच गेलेलो पिक्चर बघायला. मराठी मूवीच होता ना. सो आता मी चाललोय शैतान बघायला. चलो लेट्स गो. सो आफ्टर अ लॉंग टाइम आम्ही मूवी बघायला चालू. मला आठवलं आम्ही कोणता मूवी लास्ट टाइम बघितलेला, ओले आले पाहिलेला, विच वॉज अमेझिंग. आणि आता आम्ही बघायला चालू शैतान, कारण त्यात आहे अजय देवगन. हा, पोस्टरवर अजय देवगनच दिसतोय ना. सो अजय देवगनची सिरियस मूवीज तिथे लिहिले त्यांनी, सुपरनॅचरल अँड थ्रिलर. हे बघूनच इच्छा झाली की लेट्स गो, बघायलाच पाहिजे. आणि सुट्टी सुद्धा आहे, म्हणजे उद्या सनीचं क्लिनिक डे आहे म्हणून लवकर उठायचं नाहीये त्याला. आणि सो नायसाला सुद्धा सुट्टी आहे. सो आम्ही विचार केला लेट्स गो. आईला पण विचारलं, दोघींनी पण इंटरेस्टेड नाहीयेत. आणि या रात्रीच्या टाइमात तर आई तर नसतातच, आईचं सुद्धा मूड नाहीये. आपल्याला मेन म्हणजे मला खूप दिवसांनी टाइम मिळतो असं लेट इव्हनिंग म्हणून चला आम्ही खूप प्लॅन्स बनवले. असा पण प्लॅन झाला की नको घरीच बसू, खूप कंटाळा आला, मस्त पिक्चर बघू घरात बसून, असं मस्त पॉपकॉर्न घेऊ, असं पण आम्ही विचार केला. पण नंतर हे पाहिलं शैतान, म्हणून चला जाऊया. म्हणून मग आम्ही आता निघतो. पाठी गाडी नाहीये ना. फायनली मूवी संपला. आणि कसा होता मूवी रचना? छान होता मूवी. आउट म्हणजे चांगला होता, पण थोडा डिस्टर्बिंग होता. डिस्टर्बिंग आहे आणि बट छान आहे. वन टाइम वॉच आहे, पण थोडं डिस्टर्बिंग आहे. ज्यांना पीस पाहिजे असेल त्यांनी नाही. मी तर एका पॉइंट नंतर नायसाला अशी घट्ट घेऊन बसलेली, म्हणजे ते असतं ना बॅक ऑफ माइंड आपल्याला. सो इट्स बेस्ड ऑन ब्लॅक मॅजिक. सो छान. आणि तुम्ही विचार करा, जे बिलीव्ह करतात, काय म्हणतात, अजय देवगनचं दृश्यम वगैरे तर तुम्ही पाहिलं असेल. द स्ट्रगल जे त्यांनी त्याच्या फॅमिलीसाठी वगैरे घेतलंय, सेम म्हणजे सेम नाही बोलता येणार, बट आणि आर माधवनी एकदम अमेझिंग काम केलं.
खूपच म्हणजे एवढं काय म्हणू आता सगळंच सांगितलं तर मज्जा नाही येणार ना म्हणून नाही वन टाइम वॉच आहे नक्की.